राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आज मी एका नव्या भूमिकेत आपल्यासमोर आलेलो आहे. मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर आहे. मला शिवसेना नेते श्री एकनाथजी शिंदे यांनी माझं यूट्यूब चालवण्याचं स्वातंत्र्य मला दिलेलं आहे. माझ्यावर कुठलंही त्यांनी बंधन घातलेलं नाही. पण मी काय शिंदे साहेबांसोबत काम करायचं ठरवलं. त्यांनी मला मोठ्या प्रेमाने आदराने आपल्या पक्षात घेतलं. तसा मी शिवसेनेत त्यांच्यासोबत उपनेता होतो आणि आम्ही दोघंही सामान्य असल्यामुळे एकमेकाविषयी प्रेम आदर आहे आणि त्यांनी मला मोठ्या अंतःकरणाने पक्षात घेतलं. पण मला जसंही पक्षात घेतलं तसं असंख्य कुत्री तार स्वरात भुंकू लागले. मी एका मोठ्या प्रवासाला निघालेलो आहे आणि रस्त्यात प्रत्येक भेटणाऱ्या भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारणं म्हणजे आपला प्रवास थोडं थांबवणं लांबवणं असं होत आहे. त्याच्यामुळे मी प्रत्येक कुत्र्याला दगड मारेल असं नाही आहे. पण भुंकणाऱ्या कुत्र्यानो, तुम्ही लक्षात ठेवा, मी बिडाचा आहे. जर माझ्या मनात आलं तर तुमच्या पेकाटात सुद्धा मी लात घालू शकतो. त्याच्यामुळं तुमच्या मालकाने जर तुम्हाला चाराने भुंकायचं सांगितलं असेल तर एकानाच भुंका. आगाव भुंकण्याचं काम करू नका. नसता प्रकाश महाजनच्या तोफखान्याला तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. आता काही जणांचा असा एक समज झाला आहे, तो काही प्रमाणात सत्य देखील आहे, की विश्वप्रवक्ते संजय राऊत यांना तोंड देण्यासाठी म्हणून मला पक्षात घेतलं आहे. ती जबाबदारी माझ्यावर दिली आहे. मी कालच एका प्रसारमाध्यमाला बोलताना सांगितलं की कोण संजय राऊत, मी प्रकाश महाजन आहे. शेवटी मी महाजन आहे. माझी बरोबरीच्या लोकांबरोबर कुस्ती ठेवली पाहिजे. संजय राऊतचे आजकाल प्रश्न काही प्रश्न नसतात, ते बालिश प्रश्न आहेत. एक काळ ते खूप चांगले प्रश्न विचारायचे, संसदपटू आहेत. पण आजकाल त्यांच्या प्रश्नाचा स्तर घसरत चाललेला आहे. मला सांगा, ज्या माणसाचं आयुष्य स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये काँग्रेसच्या जाहिराती करण्यात गेलं, तो माणूस काय प्रश्न विचारणार आम्हाला? काय विचारणार, काय बोलणार? आता त्याला कसं आहे की तो हिज मास्टर्स व्हॉइस तसा तो बोलतो. त्याच्यामुळं मी काही त्याला उत्तर द्यायला म्हणून नाही. हा, जर तो आलाच आडवा तर शेवटी मी महाजन आहे. मी अगदी ब्रह्मदेवाला सुद्धा खेटू शकतो, तर राऊत काय चीज आहे. त्याच्यामुळं मी फार मोठ्या आणि वेगळ्या उद्देशानं आलो आहे. मी हिंदुत्वाच्या साठी आलेलो आहे. हां, ते काम माझ्याकडं सोपवलेलं आहे. बाबा, हे काही थोडं जरा बोलू लागले संजय राऊत तर त्यांना तुम्ही उत्तर द्या. मी म्हणलं काय उत्तर द्यायचं, माझी काही बरोबरीची कुस्ती नाही. ज्या माणसाचं गचुरं एका महिलेने धरले, तो माणूस कसा माझ्या बरोबरीचा असू शकतो? 50 वर्षाखाली नाशिकमध्ये वैशंपायांचं हॉटेल दाबलं, तो कसा माझ्या बरोबरीचा असू शकतो? ज्यांना मोठा वाटत असेल तो वाटत असेल. पण मी आज एक सांगतो की प्रकाश महाजन कोण आहे विचारणाऱ्यानो, तुम्ही माझ्या पासंगाला सुद्धा पुरणार नाहीत. त्याच्यामुळं फार भुंकू नका. भुंकणाऱ्या कुत्र्याचा कसा बंदोबस्त करायचा हे मला पक्क माहिती आहे. त्याच्यामुळं मी माझ्या प्रवासाला निघालेलो आहे. मला प्रवास करू द्या. तुम्ही फार भुंकताल तर तुमचं काय करायचं आहे ते मी येणाऱ्या काळात ठरवेल. धन्यवाद.